नंदुरबार येथे सिकल सेल जनजागृती सप्ताह अंतर्गत जिल्हा रुग्णालयात मोफत जनजागृती व तपासणी शिबिर। सिकल सेल आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता राज्यभरात 11 ते 17 डिसेंबर दरम्यान सिकल सेल जनजागृती सप्ताह राबवण्यात येत आहे। या उपक्रमाचा भाग म्हणून नंदुरबार जिल्हा रुग्णालय व जिल्हा आरोग्य विभागातर्फे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। यासोबत विशेष तपासणी व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नरेश पाडवी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुलोचना बागुल, महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किसन पावरा व अधिकारी उपस्थित होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांची तसेच नागरिकांची सिकल सेल निदान चाचणी करण्यात आली। यावेळी डॉक्टर नरेश पाडवी यांनी सिकल सेल आजाराचे कारण, लक्षणे, संभाव्य धोके व प्रतिबंधात्मक उपाय याबाबत सविस्तर माहिती दिली। या सप्ताहाच्या माध्यमातून विशेषतः ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांमध्ये सिकल सेल विषयी जागरूकता वाढविणे, वेळीच निदान करणे आणि आवश्यक उपचार उपलब्ध करून देणे हा उद्देश असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले। संपूर्ण जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी सिकल सेल तपासणी मोफत करण्यात येणार आहे। जिल्हा रुग्णालयात झालेल्या तपासणी शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला असून अनेकांच्या नमुन्यांची सिकल सेल चाचणी करण्यात आली। आरोग्य विभागाने उर्वरित आठवड्यातही विविध ठिकाणी शिबिरे घेऊन व्यापक प्रमाणात तपासणी करण्याची माहिती दिली। सिकल सेल सप्ताहानिमित्त प्रशासन व आरोग्य विभागाकडून नागरिकांनी या मोफत तपासणीचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे। डॉक्टर नरेश पाडवी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय नंदुरबार। आजपासून 11 डिसेंबर ते 17 डिसेंबर या काळामध्ये जिल्हा रुग्णालय अंतर्गत जेवढे हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटल्समध्ये जेवढे शासकीय रुग्णालय त्याच्यामध्ये आपण सिकल सेल आजार याचा सप्ताह साजरा करत आहोत। त्या निमित्ताने आपण या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 20 लाख लोकसंख्या आहे, त्यापैकी 16 ते 17 लाख आपल्याला टेस्टिंग करायचे आहेत। त्यापैकी ह्या आठवड्यात जवळजवळ आपण 1 लाख टेस्टिंग करायचं उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे। कारण आपला जिल्हा हा ट्रायबल जिल्हा आहे, आदिवासी जिल्हा आहे आणि त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात सिकल सेल हा आजार आपल्याला आढळतो आणि त्यात जर उपचार झाले तर मृत्यू पण संभवतो। त्यामुळे आपण त्याबद्दल एक आपल्या रुग्णालयाकडून निर्मूलन एक अभियान राबवत आहोत। तर त्याच्यामध्ये मी सर्वांना आवाहन करतो की सध्या 1 ते 40 वयोगटातील जेवढे व्यक्ती आहेत त्यांनी आपल्या जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन चाचणी करून घ्यावी, जेणेकरून आपल्याला सिकल सेल हा आजार आहे की नाही याची खात्री करून घेता येतील। आणि त्यानंतर त्या आजारामध्ये बरेच लोकांना त्रास होतो, ताप येतो, रक्त कमी होते, नंतर आपलं जे ANC मदर आहे, जे गरोदर माता आहे त्यांना कधी गुंतागुंतीची प्रसूतीला सुद्धा सामोरं जावं लागतं। बऱ्याच वेळा सिकल सेल क्रायसिसमध्ये रुग्ण अचानकपणे दगावतो आणि अशा रुग्णांचं लाईफस्पॅन म्हणजे जीवन जगण्याचे जे वय असतं ते फार कमी असतं। त्यामुळे आणि वारंवार त्यांना रक्त चढवावं लागतं, त्यांना ॲडमिट व्हावं लागतं। हा त्यांच्या याच्यावर एक आर्थिक भारसुद्धा असतो। तर त्यांनी आपण वेळोवेळी जर त्यांची चाचणी होऊन त्यांचे निदान झाले तर त्यांना प्रोफायलॅक्सिस म्हणजे रोग वाढू नये यासाठी आपण जे औषधोपचार करतो ते औषधोपचार वेळीच होतील आणि त्याच्यानंतर त्याचे उपचार झाल्यानंतर त्याचे जीवनमान व्यवस्थित राहील आणि जे सिकल सेलचं प्रमाण आहे तसेच आपण आपल्या याच्यात सिकल सेलची जर त्याचं निदान झालं तर आपण त्याचं मॅरेज काउन्सिलिंग म्हणजे लग्नामध्ये कुठल्या सिकल सेल जर ग्रस्त असेल किंवा सिकल सेल कॅरियर असेल त्यांनी
लग्न करू नये किंवा लग्न झाल्यानंतर त्यांनी कुठल्या पद्धतीने काळजी घ्यावी याबद्दलसुद्धा आपण या अभियानात मार्गदर्शन करणार आहोत. तरी मी असे आवाहन करतो की जास्तीत जास्त प्रमाणात 1 ते 40 वयोगटातील लोकांनी यात आपली तपासणी करून घ्यावी आणि आपलं निदान करून घ्यावे.